काय तर महिलांचं कौतुक करण्यासाठी हा महिला दिन आपण साजरा करत असतो। यात आवर्जून नाव घ्यायचं आहे ते सावित्रीबाई फुले, कारण आपण सर्वच महिला आज सुशिक्षित आहोत याचं मुख्य कारण आणि मुख्य कोण असेल या मागे तर ते म्हणजे सावित्रीबाई फुले। कारण त्यावेळी त्यांनी खूप संघर्ष सहन केला आणि त्यामुळे आपण सर्वच महिला आज सुशिक्षित आहोत। त्यानंतरचं नाव घ्यायचं म्हणजे सिंधुताई सपकाळ, ज्या अनाथांची आई झाल्या। सर्वच अनाथ मुलांना त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांचं संगोपन केलं। यानंतर आवर्जून नाव घ्यायचं आहे ते म्हणजे कल्पना चावला यांचं, ज्या भारतातील पहिला महिला अंतराळवीर ठरल्या। त्यानंतर भारतातील सर्वात पहिली महिला डॉक्टर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलीच मुलगी, तिचं नाव आहे आनंदी गोपाळराव जोशी। या सर्वच महिला आपल्याला ठाऊकच असतील, परंतु आजही आजच्या आधुनिक युगात असंख्य महिला आपापल्या क्षेत्रात अत्यंत छान प्रगती करत आहेत। पुरुषांनाही लाजवेल अशा गोष्टी त्या साध्य करत आहेत। काही महिला वेट लिफ्टिंग करत आहेत आणि काही महिला तर लांब पल्ल्यांच्या पोहण्याच्या शर्यतीत पहिला नंबर घेत आहेत। काही जणी आकाशाला गवसणी घालत आहेत तर काही जणी कार बाईक रेसिंग मध्ये सुद्धा अगदी अव्वल येत आहेत। काही जणी तर प्रगतशील तंत्रज्ञान वापरून शेतीमध्ये भरघोस उत्पादन करत आहेत, तर काही महिला खानावळीचं घरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये रूपांतरण करत आहेत, तर काही महिला त्यांनी स्वतः बनवलेला बिझनेस अगदी जोमाने पुढे नेत आहेत। अशा सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत, जगभ्रमंती देखील करत आहेत। फायनान्स सारख्या किचकट क्षेत्रातही फायनान्सचे धडे देत आहेत। सौंदर्याबाबत आपले सौंदर्य आपण कसे टिकवून ठेवले पाहिजे याविषयी महिला अगदी सुंदररित्या चर्चा करत आहेत, बोलत आहेत। टेक्नॉलॉजीचाही उत्तम वापर आजच्या क्षेत्रात या महिला करत आहेत। अगदी काही ठिकाणी तर संसाराचा भार देखील या महिलाच उचलत आहेत। म्हणजेच काय तर महिला कोणत्याही क्षेत्रात आज कमी पडत नाहीयेत, तर त्या उत्तम शिखर गाठून आपली प्रगती करत आहेत।